शिर्डी पंचायत समिती गणातून जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मशाल चिन्हावरती जे निवडणूक लढवत आहेत ते आहेत उमेश खताते, जे गेले काही वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहेत. तरुणांचा एक चेहरा म्हणून ते लोकांसमोर जात आहेत. मात्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत. पंचायत समिती गणातून ते उभे असल्यामुळे नेमका कसा प्रतिसाद त्यांना लाभतोय, मतदार काय सांगतायत, त्याच्यानंतर त्यांची कशी तयारी आहे ते आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घ्या. उमेशजी, तुमचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. उमेश खताते लोकांना माहिती आहे, लोकांसमोर जातो, समस्यांसाठी अगदी ऑफिसमधून प्रशासनाबरोबर झगडताना मी पाहिलेलं आहे. छोटे छोटे आपण तरुणांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र आता आपण एका मोठ्या निवडणुकीला सामोरे जात आहे. कसा अनुभव आहे? मला वाटते माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीमध्ये जवळ 17-18 वर्ष झाली माझ्या राजकीय जीवनामध्ये. ह्या राजकीय जीवनातली अनेक इलेक्शन मी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी असेल, खासदारकी, अनेक इलेक्शन मी खेळलेलो आहे. परंतु माझ्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक आहे. ही लढत असताना खऱ्या अर्थाने मी जिल्हा परिषदचं इच्छुक होतो. गेले जिल्हा परिषदसाठी मी 7-8 वर्ष काम करत होतो. परंतु सुदैवाने ते आरक्षण महिला पडलं. महिला पडल्यानंतर कुठेही नाराज न होता, कुठेही न जाता मी शिवसेनेचे नेते सन्मान्य भास्कर शेठ जाधव यांना मी कळवलं होतं की तुम्ही जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीला कुठलाही उमेदवार द्या, त्या उमेदवाराला निश्चितच 100% 100% मी विजयाची खात्री देतो तुम्हाला, आणि तो विजय निश्चितच तुमच्या नेतृत्वाखाली मी मिळवून देईल. परंतु शेठनी मला सांगितलं की गेले 7 वर्ष आपण काम करत आहोत तिथे, तुला खिरडीची पंचायत समितीची इलेक्शन आपल्याला लढायचं आहे, तू स्वतः तुला लढायचं आहे. परंतु त्यावेळेला आमचे विजय शिर्के, आमचे आपले उपसरपंच इच्छुक होते, परंतु ते देखील पंचायत समितीची तयारी करत होते. परंतु बाबू शेठने मला सांगितलं की स्वतः तू पुढं, मी तुझ्या पाठीशी आहे. ही इलेक्शन लढत असताना, सुरुवात झालेली असताना मला खात्री आहे की गेले अनेक वर्ष या खिरडीमध्ये या सर्व आमच्या नेत्यांचं प्राबल्य आहे. 2005 पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्वतः यांच्या ताब्यात दिलेली आहे. आज ज्यावेळेला मी खिरडी पंचायत समितीचा उमेदवार म्हणून गावागावामध्ये फिरतोय, लोकांच्या अनेक समस्या, पाण्याची समस्या, गटार, पाखाड्या, पाणी, हे मूलभूत गरजा ह्या देखील आपण आजपर्यंत पूर्ण करू शकलेलो नाही आहे. लोकांकडनं माझ्याकडनं अपेक्षा आहे की काहीतरी वेगळं खिरडीमध्ये झालं पाहिजे. मी इलेक्शनची आचारसंहिता लागल्यानंतर या खिरडीसाठी काय केलं पाहिजे, माझ्या स्वप्नातली खिरडी, आमच्या स्वप्नातली खिरडी कशी असली पाहिजे, याचं देखील एक विजन दिलं होतं, ब्ल्यूप्रिंट दिली होती. आता मी लोकांना एवढंच सांगतो की तुम्ही आता ठरवा, तुम्हाला विकास काम करणारा पाहिजे की एरं माझ्या मागल्या, म्हणजे परत तेच असा असणारा उमेदवार पाहिजे, हे आता तुम्ही ठरवायचं आहे. कसा प्रतिसाद? कारण तुमच्या समोर 2 तालुकाध्यक्ष आहेत आणि अशामध्ये तुम्हाला लढत द्यायची आहे. त्यांच्याकडे निवडणुकीचा अनुभव आहे, जिंकण्याचा अनुभव आहे, आणि तुम्ही तुमची पार्टी तशी म्हणा गेला तर निवडणुकीच्या दृष्टीने कोरी आहे. अशा वेळेला तुम्ही कसे सामोरे जाता? खरं आहे, त्यांच्याकडे माझी पार्टी 100% कोरी आहे. त्यामुळे माझ्यावर बोलण्यासारखं यांच्याकडे कुणाकडे काही नाही आहे. परंतु हे जवळजवळ 2005 पासून ग्रामपंचायत, सरपंच, अन्य सगळ्या पदावरती हेच आहेत. त्यामुळे माझ्यावर काय बोलण्यासारखं नाही. लोकांकडनं आता माझ्या खिरडीतील नागरिकांना माझ्याकडनं आता अपेक्षा आहेत. ह्यांना जवळजवळ 20 वर्ष सत्ता ह्यांच्या ताब्यात दिलेली होती, परंतु काही करू शकले नाहीत. आज जर तुम्ही बघितले तर गटार, रस्ते, तीच परिस्थिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त खिरडी गावामध्ये दाखवण्यासारखं कुठलंही काम झालेलं नाही. त्यामुळे माझ्यासारखा उमेदवार आज खिरडीमध्ये उतरलेला आहे आणि खिरडीला आम्ही पर्याय दिलेला आहे. त्यामुळे निश्चितच लोकांना माझ्याकडनं प्रचंड अपेक्षा आहेत आणि आशा आहेत की हा तरुण कार्यकर्ता आहे, धडपडी आहे, वेळ देणारा आहे. त्यामुळे माझ्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा ते नक्कीच मी पूर्ण करेन. आता तुम्ही फिरताय, मतदारांशी संवाद साधत असाल, फार कमी कालावधी आहे आपल्याकडे प्रचारासाठी. काय वाटते, मतदारांचा कल कसा आहे? साधारणतः मला एक माझं चांगलं आहे की मला दीड ते 2 महिन्यापूर्वी सन्मान्य शिवसेना नेते भास्कर शेठ जाधव यांनी मला ग्रीन सिग्नल देऊन कामाला लागण्यासाठी तयारीला लाग असा आदेश दिला होता. त्यामुळे जवळजवळ मी 2 महिने बाबू शेठ असेल, मी असेल आणि संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी घेऊन घरोघरी फिरतोय. आज जवळजवळ माझा 3रा राऊंड आता सुरू आहे ह्या वार्डामध्ये. आज आमची प्रचार फेरी वार्ड नंबर 5 मध्ये सुरू आहे, शिवाजीनगर येथे, आणि हा जवळजवळ इथला माझा 3रा राऊंड आहे. लोकांच्या समस्या मी जाणून घेत आहे. लोकांच्या अनेक समस्या आहेत इथं. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं, पाण्याची समस्या प्रचंड प्रमाणात मोठी आहे. आज आलेली 14 कोटीची नळपाणी योजना आज आमच्या नेत्यांच्या भानगडीमध्ये ती पुन्हा परत गेलेली आहे, आणि आज सगळे नेते आमच्या खुर्चीसाठी पुन्हा एकत्र आलेले आहेत. हे लोकांना पटलेलं निश्चितच नाही आहे. लोकांच्या घरातलं पाणी आम्ही पळवलेलं आहे, परंतु खुर्चीसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, हे सर्वसामान्य खिरडीतल्या लोकांना पटलेलं नाही आहे. त्यामुळे लोकांचा राग हा निश्चितच यांच्यावरती आहे. मला खात्री आहे की लोक निश्चितच माझ्या पाठीशी उभी राहतील, एक तरुण चेहरा म्हणून. उमेशजी, याच्यावरती सविस्तरपणे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बोलणार आहोत. नुकताच आपण ज्या पद्धतीने आता प्रचार करताय, तुम्हाला लोकांचा प्रतिसाद लाभतोय. 7 तारखेला मतदान, 9 तारखेला निकाल आहे. आपल्याला त्यावेळेला कळेलच. मात्र तुर्तास आपण शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा जाणून घेऊया की कशा पद्धतीने तुम्हाला प्रचारातून प्रतिसाद मिळतो. तुर्तास समाज आभार. धन्यवाद.